परमेश्वरा, माझ्या लेकीच्या जीव वाचवून आमच्यावर लय उपकार केलेस बघ तू. पुन्हा तिला असल्या संकटात टाकू नको बाबा. आई, आपली दीदी काही साधं सुद्धा काम करत नाही, ती पोलीस आहे. आणि पोलिसांची ड्युटी म्हटल्यावर ह्या गोष्टी नाही टाळता येत. आता आपल्यालाच आपल्या दीदीसारखं धीट व्हायला पाहिजे. तुझं बरोबर आहे आमरे, पण मंजू बाळागा असली नोकरी काय कामाची जिकडे आपल्या जीवाचीच खात्री देता येत नाही. हे बघ बाळा, तू ही नोकरी सोडून दे, पाहिजे तर दुसरी नोकरी पकड. नाहीतर नोकरी सोडूनच दे, तुझा संसार करतो आपला. हा, हे बघ, आमचं काय करायचं आम्ही बघून घेऊ, पण अगं ही अशी जीव टांगणी लावणारी नोकरी नको करू बाळा. आई, हे बघ, मला कळते, पण नोकरी नाही सोडता येणार. का नाही सोडू शकत? तुला तुझा जीव, तुझा संसार महत्वाचा नाही वाटत का? आणि अगं मला तुम्ही दोघीच आहात ग आधाराला. होय आई, माहितीये मला, पण ही फक्त माझी नोकरी नाही, माझा अभिमान आहे, कर्तव्य आहे माझं. आणि मी अशा माणसाबरोबर संसार करते ज्याला लोकांची कामं करायला आवडतात. उलट माझ्यावरची जबाबदारी अजून वाढली. सत्यासारख्या प्रामाणिक आणि सज्जन माणसाचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश. सदरक्षणाय खलनिग्रहणाय, हेच तर ब्रीद असतं ना पोलिसांचं. आई, खाकी वर्दी अंगावर चढवली ना, लय अभिमान वाटतो ग. एक विचारू आई? विचार. पप्पांना माझं लय अभिमान वाटलं असतं ना, मी त्यांना चुकीचं ठरवलं म्हणून. असते असते तर त्यांना लय कौतुक वाटलं असतं बघ तुझं. काय वाघमारे मॅडम, कशी काय तब्येत आता? बरं वाटतंय आता. आहे ना? मला थोडं चेकअप करायचंय, तुम्ही थोडं बाहेर बसून घेताय? होय. पप्पा, काय हो, तुम्ही सगळ्याशी बाहेर का थांबलाय? ती डॉक्टर चेकअप साठी आलेत म्हणून बाहेरून बसलो आम्ही. चेकअप? बर ठीक आहे, मी बघतो. दाजी, डॉक्टर चेकअप करायला आत गेलेत, तोपर्यंत आपल्याला आत जाता येणार नाही. देवा, माझ्या मंजूच्या बाबतीत सगळं नीट असू दे, म्हणजे तिला घरी जाता येईल. डॉक्टर आता काय प्रोग्रेस आहे आणि त्यांची जखम किती दिवसात बरी होईल अजून, आणि त्यांची काय काय काळजी घ्यायची आहे ना ते बी तुम्ही सांगून ठेवा. हे बघा, आता त्या पूर्णपणे आउट ऑफ डेंजर आहेत. थँक्यू सो मच डॉक्टर, ही सगळी तुमची मेहनत आहे बघा. इट्स आवर ड्युटी. हे बघा, आता आणखी 2 दिवस आम्ही त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवणार आणि मगच 2 दिवसांनी डिस्चार्ज देणार. ठीक आहे डॉक्टर. ओके, थँक्यू डॉक्टर. बरं झालं, मनावरचं एक ओझं हलकं झालं बघा. होय, मला तर वाघमारे सुखरूपात ऐकून लय म्हणजे लय बरं वाटलं. सत्या, आता आपल्याला अलर्ट राहिलं पाहिजे, कारण ह्यो हल्ला तुझ्यावर होणार होता. होय, आणि एक वेळ माझ्यावर हल्ला झाला असताना तर मी गप्पी बसलो असतो, सोडून दिलं असतं त्याला. पण त्यानं वाघमाऱ्यांवर गोळी चालवून लय म्हणजे लय मोठी चूक केल्या बघ. आणि ऐका, आता आपण अलर्ट राहायचं आणि त्या शूटरला हुडकायचं.
जेवढी शक्य होईल ना तेवढी पोलिसांना मदत करायची. हा सत्या, तो जो कोण आहे ना घावला ना, तोडायचा त्याला. तोडून नाही, त्याचा आता कार्यक्रमच फिक्स करायचा. परत त्याची कुठली हातात घ्यायची हिंमतच नाही झाली पाहिजे. नमस्कार सत्यजितराव, कशी मंजू आता? एकदम बऱ्या आहेत आता त्या. आता जस्ट डॉक्टर चेकअप करून गेले आणि म्हणाले की वाघमाऱ्यात आउट ऑफ डेंजर आहेत. ऐकून बरं वाटलं बघा. सत्या, आम्ही मंजूला बघू शकतो? अहो चला की, उलट तुम्हाला भेटून अजून बरं वाटेल त्यांना. या या. भारती मावशी, जाधव साहेब, मौर्य साहेब, या. बरी आहेस ना? होय. गुड जॉब मंजू, खूप मोठी लढाई जिंकलीस बघ. वाघमारे, खरंच तुम्ही ब्रेव आहात. हा, एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आलात तुम्ही. खरंच वी आर रिअली प्राऊड ऑफ यू. सत्यजितराव, खरं तर तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची होती, पण कुठेतरी आम्हीच कमी पडलो. आय एम सॉरी. हे बघा, सॉरी म्हणायची काही गरज नाही. जे काय व्हायचं असतं ते होतच. पण आता हे कुणी केलं, का केलं, कसं केलं हे शोधायला पाहिजे. होय सर, तो शूटर कोण होता हे शोधून काढलं पाहिजे. हो मंजू, बघ काही झालं तरी आम्ही त्याला शोधूच. पण तुला काय आठवतंय का त्याचा चेहरा, त्याची अंगकाठी कसा दिसत होता वगैरे? नाही सर, माझं सगळं लक्ष सत्याला वाचवण्यावर होतं, त्यामुळे बघितलंच नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. बघू काही धागेदोरे सापडत आहेत का. हे बघ, काही झालं तरी शोधूच आपण त्यांना. तुझ्यावर झालेला हल्ला हा फक्त तुझ्या एकटीवर नाहीये, तर डिपार्टमेंटच्या स्वाभिमानावर झालेला हल्ला आहे. आम्ही सोडणार नाही त्याला. पण हे बघ, तू काळजी घे, लवकर बरी हो. हा, आराम कर. काळजी घ्या, येतो आम्ही. ठीक आहे, काळजी घे. मंजू बरोबर वाचवणार तिच्या सत्या राजाला. तात्यासाहेब, तो सत्य आता पुन्हा हॉस्पिटलला आलाय, पण मध्यंतरीच्या काळात तो कुठे गेला होता काय माहित नाहीये. आपल्याला जे घडवून आणायचं होतं ते घडलं नाही. मंजू ठरली शूर आणि सिंपती मिळाली सत्याला. मोठा झाला लोकांच्या नजरेत तो. मग काय केलं पाहिजे? लोकांच्या नजरेत छोटा करायचं त्याला. पण ते कसं होणार? कळेल, दिसेल. आता काय आणि कसं सांगू तुम्हाला मी माझं दुःख. एवढा पैका खर्च केला पण निवडणूक पण हारलो. एक दुश्मन संपवायचा होता मला, तो काय सपवता आला नाही. त्याला सपवणार होतो इतक्यात त्याची बायको अशी मध्ये आली. जेव्हा जेव्हा माझी ना अशी विन विन सिच्युएशन असतं तेव्हा त्याची बायको नेमकी मध्ये टपकते. तो शार्प शूटर येऊ दे माझ्या समोर, नाही त्याला हाणला ना तर बघा तुम्ही. असा त्याला हाणणार आहे मी की जिंदगीत त्याचा नियम कधी चुकणार नाही. साहेब साहेब ओळखलं का? मीच तो ज्याला तुम्ही सत्याला मारायची सुपारी दिलती. अरे तुझं थोबाड बंद ठेव ना, मी तिला बी कान असत्यात. अहो साहेब, ते पोलीस सगळे माझ्या मागे हात धुवून लागलेत. सगळीकडे कडक बंदोबस्त केलाय आणि नाकाबंदी बी केली. साताऱ्यात बाहेर जायचं अवघड झालंय. माझ्याकडे पैसे बी संपलेत. मला पैसे पाहिजेत, पैसे द्या. पोलीस तुझ्या मागे लागलेत होय? होय. समधीकडे नाकाबंदी केली आहे होय? होय. आणि तुला पैशाची बी गरज आहे? होय. देतो. हा, पैसे देतो तुला.
मारू नका ना, काय करू मग? हो दाजी सोडा त्याला. काय सोडा? ह्याला सोडा, याला सोडणार नाही मी. ए चल, कोण काळे कर तुझा? पैसे नाही द्यायचे होय. जाऊ म्हणताय? जा चल. जातो आणि सगळं पोलिसांना सांगतो आता. ये थांब थांब थांब. दाजी हो पैसे देऊन टाका. ह्यो जाऊन पोलिसात सांगितलं की नाही तर आपला अवघड होईल. पोलीस राहू दे बाजूला. त्या सत्याला कळलं की नाही कार्यक्रम फिक्स करून टाकाल तुमचा. दे त्याला पैसा आणि त्याला वाट्याला लाव. ओके एवढेच. हा हे घे. दादा काय डोळं काय खिशात ठेवून चालतो काय? हा आणि हे काय? अरे पावसाळ्यात माणसं छत्री घेऊन चालतात आणि तू शाल गुंडाळून चाललाय. अरे सातारा आहे, काश्मीर नाही. ह्याच्याकडं एवढे पैसे कुठनं आला असतील? जाऊ दे. तो माणूस जरा वेगळंच वागत होता. शो मुकादमाच्या घरातून आला असणार. ह्याच्याकडे एवढे पैसे म्हणजे मंजुताईवर जो हल्ला झालाय त्याच्यात ह्याचा तर काय संबंध नसेल. सत्या, अरे त्या दिवशी मला तर वाटतंय हे कुठल्या तरी प्रोफेशनल किलरचं काम असणार. म्हणजे पैसे घेऊन असली कामं करत असतात. तात्यासाहेब कौतुक कौतुक केवळ कौतुक. बस बस बरं वाटतंय का आता? ठीक आहे. आता काळजी घे. बस त्या बस. नशिबानेच तू माझ्या लेकीसारखी पोरगी तुला बायको म्हणून मिळाली. आणि मंजू, तू नुसता सत्याचा जीव नाही वाचवलास, सगळ्या शाहूपुरीचा जीव वाचवला. सगळ्या शाहूपुरीची आशा वाचवलीस तू. सत्या, तुला इथून पुढे आता जपून राहावं लागेल. काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे तुझ्याशी चांगलं बोलतात, तुझं कौतुक करतात, प्रेमानं बोलतात, ते सगळेच तुझे मित्र असतील असं नसतं. कधी कधी जवळचा माणूस सुद्धा गळा कापतो, विश्वासघात करतो. यावेळेस माझी मुलगी ढाल म्हणून उभी राहिली आणि इथून पुढे तुम्हा दोघांची ढाल म्हणून हा तात्यासाहेब मोहिते पाटील सगळ्यांच्या पुढे असणार आहे. छातीचा कोट करू. काळजी घ्यायची. लवकर बरं व्हायचं. सगळ्या डॉक्टरांची ओळख करून दे आणि ते बिलाचं बघा काय. ठीक आहे. लवकर बरं व्हायचं. त्या सत्या, थोडं बोलूया आपण. वाघमारे आलोच मी.
बोला तात्यासाहेब, काय सांगणार होता तुम्ही? हे राजकारण रस्ता आहे निखाऱ्यांचा. या निखाऱ्याच्या रस्त्यावरून चालायचं म्हटल्यावर चटके बसणार. आणि हे चटके नुसते आपल्याला बसत नाही, आपल्या घरच्यांना, नातेवाईकांना, जवळच्यांना बसतात. साहेब मला काय समजलं नाही, तुम्ही जरा नीट समजवा दे मला. हे जे सगळं झालंय हे हल्ला वगैरे माझ्या लेकीचं काय, पण हे सगळं कुणी केलंय माहिती आहे मला. काय कुणी केलंय तात्यासाहेब? तो हल्ला कुणावर करायचा होता ते माहित नाही, पण माझ्या लेकीचं काही बरं वाईट झालं असतं तर. पण नको, तुला नको सांगायला. तू रागाच्या भरात काहीतरी करून बसशील. तात्यासाहेब मी तुम्हाला शब्द देतो, मी डोक्यात राग घालून घेऊन काहीच करणार नाही. तुम्ही प्लीज सांगा तात्यासाहेब. खरं तर मला असा राग आलाय ना, असं वाटतं भर चौकात त्याचा गळा, 4 चौकात. पण नको, तुला नको सांगायला. तू जीच काहीतरी भलतच करून बसशील. तात्यासाहेब अहो तुम्ही प्लीज त्याचं नाव सांगा. हे बघा पोलिसांना मी त्याची मदत होईल. प्लीज सांगा तात्यासाहेब. मुकादम. मुकादमाला समज देऊन सोडलं ना, तेच चुकलं माझं. तेव्हाच त्याचा कार्यक्रम फिक्स केला असता तर त्याची हिंमतच झाली नसती. त्याला सोडत नसतो सध्या. हे ठीक नाही आहे साहेब, डोक्यात राग नाही घालून. आपण करू संविधानिक मार्गाने, कायद्याच्या मार्गाने करू. नाही तात्यासाहेब, जर वाघमारांच्या जीवावर बेतला असतं तर. तात्यासाहेब प्लीज आज तुम्ही मला अडवू नका. आज त्याला नसतो सोडत मी. एक तर तो जिवंत राहील, नाहीतर मी. सत्या 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 ऐक. सत्या सत्या ऐक. सत्या 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 ऐक. शांतो सत्या ऐक. सत्या सत्या ऐक. शांतो त्या मुकादमावर परत बघू. अरे वहिनीने जरा बरं वाटून दे. त्यांना पण असं आवडणार नाही तू गेलेलं. त्यांना ना वाघमाऱ्याने टार्गेट करून लय मोठी चूक केल्या. आता त्याची किंमत त्याला त्याचा जीव देऊन फेडावी लागेल. त्या मुकादमाला सोडत नाही. सत्या सत्या ऐक. सत्या सांगतो. सत्या सत्या. अरे सत्या सत्या ऐक. सत्या साहेब तो ऐकायलाच तयार नाही. ओ बलमा, माणसाचा राग वाईट, माणसाचा राग अतिशय वाईट. आता बलमा यानं रागाच्या भारात जाऊन त्याला मारून टाकलं तर काय करायचं? तात्यासाहेब आलो. तात्यासाहेब काय झालं? जे व्हायचं ते झालं, जे करायचं होतं ते केलं. बळवंत बळवंत, अरे काय काय झालं काय? हो पप्पा, सत्या मुकादमाला मारायला निघालाय. नाही नाही, इकडे इकडे. हे बघ, यातली कुठलीच गोष्ट मंजूला कळता कामा नाही. हे बघ, आधीच तिची तब्येत खूप नाजूक आहे. ही जर गोष्ट तिला कळाली तर ती टेन्शन घेईल, तिला त्रास होईल. तिला काही सांगू नको. आता महत्वाचं काय आहे तर फक्त सत्याला जाऊन अडवणं. तू काहीही कर, सत्याला अडव. हे बघ, तो रागाच्या भरात काहीही करू शकतो. जा जा, तू लवकर जावा. सर काय झालं काका? कसला गोंधळ होता? अगं कुठं काय, काय नाही. ते एका पेशंटचे नातेवाईक आहेत ना, ते डॉक्टरांशी भांडत होते. तोच कालवा चालला होता. हो ना? पण मला तर बलमा दादा आणि सत्यदाजींसारखा आवाज आला. अगं नाही नाही, ते कसे असतील इथं? हा, ते खाली गेलेत ना मगाशी. तू एक काम कर, मंजू एकटी आहे ना, तिची काळजी घे. जा, मी आहे इथं बाहेर थांबतो. हा जा. ठीक आहे. हो हो हो. सवे, यातली कुठलीच गोष्ट मंजूला कळता कामा नये.
हा? सत्या हे बघ मी काय नाही केलं. जे काय झालं त्याच्यात माझा काय पण हात नाही. उगाच डोक्यात राग घालून घेऊ नको बाबा. ऐक अरे मुकादम, जी काय दुश्मनी होती ती आपल्यात होती ना. तू वाघमाराच्या जीवावर का उठलास? हा? हे बघ लोक बघतात. सत्या आपण बाजूला जाऊन शांत बोलू. तुला ना आजपर्यंत लय सहन केलंय मी. तुझ्याकडे दुर्लक्ष केलं ना, हे चूक झाली माझी. पण आता नाही, आता तुला संपूर्णच टाकणार. सत्या सत्या शांत शांत शांत. इथं तुझं ऐकून घ्यायला नाही आलो मी. तुला ना इथं गाडायला आलोय आणि इथं गाडल्याशिवाय जात नाही तुला. तुझी हिंमत कशी झाली ना वाघमाऱ्यांवर गोळी चालवायची? हिंमत कशी झाली तुझी? अरे ऐक ना, अरे तुझ्या बायकोला मारून मला काय मिळणार आहे मला सांग ना. तुझ्या आता शेत तुकडे करतो ना की किनाऱ्याला विस्तार पडणार नाही. सत्या सत्या काय करतोस तू? सत्या थांब जरा. अरे वहिनी तब्येत आता कुठं बरी झाल्या. हे काय त्यांना करायचं यांचं काय होईल? वहिनी चप्पा तुला सत्या. वाघमाऱ्यांना जर काय झालं ना, तर तुझा कार्यक्रम कसा फिक्स करतो ते बघ.
तू फक्त परत नजर उचलून माझ्या फॅमिलीकडे बघ. नाही तुझं 13वा घातलं ना तर नाव सत्या नाही सांगणार. हा आई, सत्यानं हाक मारली ना? नाही, आम्हाला नाही आला आवाज. मला आला. तो हाक मारतोय. ए आमरे, बघ जरा बाहेर जाऊन. अगं नाही दिदे, आम्ही जागेच आहे की दोघी. आम्हाला नाही आला कसला आवाज. अगं खरंच सत्यानं आवाज दिलाय. बघ एकदा बाहेर जाऊन. मंजू, काय तू पण हा? तुझं नवरा इथं नाही तरी तुला त्याच्या आवाजाचे भास व्हायला लागले वय ग. हे बघ ते बाहेर गेल्यात. तू 4 घास खाऊन घे. तुला औषधं घ्यायची ना? कुठं गेल्या सत्या? आता ते आम्हाला कसं माहिती असणार? असेल त्यांचं काहीतरी काम. जेवून घे बघू. नाही आई, सत्या आल्यावर जेवते. ए आमरे, सत्याला फोन लाव जरा. दिदे, आता दाजी नगरसेवक झालेत. त्यांना काही कमी कामं नसतात. तू अशीच त्यांच्यासाठी वाट बघत बसलीस ना रोज जेवणाची, तर रोज तुझा वटपौर्णिमेचा उपवास होईल. पण असा कसा बाहेर गेला ग तो? तुम्ही सोडलंच का त्याला बाहेर? यो आला त्याच्यावर झाला होता माहिती ना तुम्हाला. मग का सोडलं तुम्ही त्याला बाहेर? तो कुठं गेलाय मला कळायलाच पाहिजे. मंजू अगं काय करतेस? ऐक जरा. कशा पायी उठतेस तू? हा, बसून राहा शांत इथं. जेवून घे चल. अगं दिदे, येत असतील सत्यादाजी. तू जेवून घे म्हणलं ना आधी. नाही आई, तू कुठं गेलाय कळल्याशिवाय चैन पडणार नाही मला. अगं दिदी, येतील की ते. असं काय करतेस? मंजू अगं गप्पा बस. मंजू एकदम शांत बस. ऐक बघू जरा. सत्या, अरे काय करत होतास तू? जरा शांत डोक्याने विचार कर की. वाघमारे वहिनींची आत्ता तब्येत कुठं बरी झाल्या. हे सगळं कळलं तर काय होईल? जरा रागावर कंट्रोल करायला शिक की. कसं कंट्रोल करू रागावर? ते मुकादमाने वाघमाऱ्यांवर हल्ला केलाय. कसं कंट्रोल करू? तुला कसं कळलं की सगळं मुकादमाने केलंय? ती काय पुरावा तुझ्याकडं? तात्यासाहेब बोलले मला तसं. त्यांना खबर लागली तशी. अरे सत्या, फक्त खबर लागली म्हणले. तात्यासाहेबांनी फक्त संशय व्यक्त केलाय. तुला सांगण्यावरून तुला किती राडा घालणार आहेस का? तुला उद्या कोण निघून सांगेल हे सगळं मला मान्य केले, मग मला मारणार आहेस का तू? तू कसं काहीतरी बोललो का? काही तर नाही, मी खरं बोलतोय सत्या. रागाच्या भारात तुझा मेंदू चालायचं बंद होतो. जरा वहिनींचा विचार कर. आता काय सिच्युएशन मध्ये आहेत त्या? बरं चल, हॉस्पिटलमध्ये जाऊ. वहिनी वाटावर बसली असते. ये, हे गाडी घे तुझी. हा मी तात्यासाहेब, तुम्ही एकदम मुरंबी राजकारणी आहात बरं का. म्हणजे बघा ना, तुम्ही त्या सत्याला असा उचकवलाय की तो स्वतःच्या जाळ्यामध्ये स्वतःच अडकणार आहे. तसंच होणार, अगदी तसंच होणार. मासा गळाला लागला. तात्यासाहेब, हे बघा. बाण बरोबर योग्य ठिकाणी लागला. तात्यासाहेब, 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 तुमचं पाया पडतो, पण मला वाचवा. तात्यासाहेब, मला वाचवा. काय झालं? झालं काय? मी सांगतो समजा, पण मला इथे बस. मला वाचवा. तात्यासाहेब, मला वाचवा. ते आहे काय घेणार? चहा कॉफी काय? नाही, मला काय बी नको. फक्त माझं म्हणणं ऐकून घ्या आणि माझा जीव वाचवा बस. नाही पण झालंय काय? अहो, वाघमाऱ्यांना जर काय झालं ना तर तुझा कार्यक्रम कसा फिक्स करतो ते बघ. अरे तू तिथेस हे त्याला कोणी सांगितलं?
मला काहीच माहित नाही. नाही हे भयंकर आहे. म्हणजे तो तुझ्या मागावर आहे. सत्याचं डोकं मला माहिती आहे, तापट आहे एकदम. तू एखाद्याच्या मागे लागला ना तुला संपवतो पूर्ण. मागे एकदा त्याने एका माणसाला संपवलं असं. काय त्याचं नाव? हा, सूरज. सूरज नावाच्या माणसाला भर चौकात गळा चिरला त्याने त्याचा. मी त्याला नको नको म्हणत होतो, त्याने गळा चिरला भर चौकात. मग आता म्या काय करू? काळजी घेतली पाहिजे. आपल्याला एक काम करायचं तातडीनं. इथून थेट जायचं पोलीस स्टेशनला. तिथं सत्याने माझ्यावर जीवघेणा हल्ला केला, मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला अशी कंप्लेंट करायची तातडीनं. मग चालल. जाऊ म्हणता? तात्काळ. मंजू अगं काय हिरेला पेटल्यास? हा का आत्ता कुठलं बरं वाटतंय ही बघून आमच्या जीवात जीव आलाय बघ. आणि अगं सत्याचे तर काय एकटे नाहीत, तिकडं बलमा आहे, बाकीची पोरं आहेत. तू जेवून घे बघू. धर. नाही आई, नाही जायचं जेवण मला. अमरे तुला फोन लाव म्हणलं होतं ना. अगं लाव की फोन. दीदी तू एक काम कर, तू जेवायला सुरुवात कर. मला वाटते दाजींच्या फोनला नेटवर्क नाही, करतील ते फोन. नेटवर्क नाही? असा कुठं गेलाय नेटवर्क नाही? नाही आई, मला जावंच लागेल त्याला शोधायला. अगं का त्रास करून घेतेस एवढं स्वतःला? तू म्हंटल ना सत्याचे तरव येतील म्हणून त्यांचं काम झालं की. तू खाऊन घे धर. आणि नेटवर्क काय जात येत असतंयस बघ. धर जेव बघू. नाही आई, अगं तुम्हाला कळत कसं नाही, मला भीती वाटते तो रागाच्या भरात काहीतरी करेल याची. तुम्हाला कसं काही काळजी नाही? मला जायलाच पाहिजे त्याला शोधायला. ठीक आहे दीदी, ठीक आहे. थांब बाई, दे इकडं. अगं काय जेवायची गरज नाही दीदी. जायचं ना तुला सत्यदाजींना शोधायला? मग जा. हे सगळ्या सोया वगैरे उपस आणि जा. म्हणजे तुला अजून त्रास होईल आणि तुला त्रास झालेला आहे बघून आमच्या जीवात जीव राहायचा नाही. आम्ही पण अजून त्रास करून घेतो, तेवढीच काम आहेत ना आम्हाला. आमरे दिदे, मी तुला शेवटचं सांगते, हिथं गप्प पडून राहायचं. तुला जी काही चिडचिड करायचंय, ओरडायचंय ते सगळं माझ्यावर करायचं. पण जे काय करायचंय ते हिथं बसून आणि गप जेवून घ्यायचं. ए आमरे, मोठी बहीण मी आहे ना, अशी कशी आवाज चढून बोलतेस ग? मोठी बहीण आहे मग वागलं पण पाहिजे ना मोठ्यासारखं. मग तू पण कशाला लहान मुलासारखा हट्ट करायचा? वाघमारे दाजी बरं झालं आलात. या. काय हो वाघमारे, काय गप्पा चाललं? बरं झालं बरं का सत्यजितराव तुम्ही आलात. ती तुमच्या बायकोनी आमचा जीव निस्ता नको नको केलाय बघा. अजिबात ऐकत नाही आमचं. नाहीतर काय. अहो म्हणजे नक्की काय केलंय? माझं सोड, तू कुठं होतास? तुझा फोन बी लागत नव्हता, कुणाला सांगून बी गेला नाहीस. कुठे गेला होतास?